गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून नेहमीप्रमाणे दर रविवारी आपला मिलिंद प्रश्न पठण व श्रवण मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की भिक्षूच्या निष्ठा ह्या बुद्धाच्या प्रती कधीही ढळत नाहीत. तद्वतच देवदत्ताने संघामध्ये पाडलेली फूट याच्यामध्ये राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला बनते नागसेनाने अगदी उत्तम दिलेलं उत्तर आपण मागच्या वेळेस बघितलं. आजचा प्रश्न काय आहे ते आपण बघू. मला आज यायलाही वेळ झाला आणि थोडा आज लवकरही जाणार आहे, म्हणून आपण जास्त याच्यात पडणार नाही. परंतु एक संकल्प आहे की आपला कुठलाही रविवार खाली जाता कामा नये. जर तसं योग्य कारण असेल तर जायला काही हरकत नाही, परंतु आपण शक्यतोवर प्रत्येक रविवारी ह्या ग्रंथाचं पठण करत जाऊ. आजचा काय प्रश्न आहे ते बघूया. बनते नागसेन, भगवान बुद्धाने सांगितले आहे की हे वासिष्ठ, जगात धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. मग तो या जन्मी असो की कोणत्याही जन्मी असो. तरी पण श्रोतापन्न पदाचा लाभ केलेला एखादा ग्रस्त म्हणजे ज्याचे आता आपल्या त्या पदावरून पतन होते शक्य नाही असे जाणून घेतले आहे. परंतु असे असूनही एखादा अज्ञानी भिक्षूला किंवा श्रामनेराला प्रणाम करतो आणि त्याचे उभे राहून स्वागत करतो. बनते नागसेन, धर्म हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तो मग या लोकी असो की कोणत्याही लोकी असो. हे जर खरे असेल तर धर्मचरणाने श्रोतापन्न प्राप्त केलेला एखादा ग्रस्त एकदमच अज्ञानी भिक्षूला किंवा श्रामनेराला प्रणाम करतो आणि उठून उभा राहून त्याचे स्वागत करतो, हे शोभनीय वाटत नाही. आणि जर श्रोतापन्न ग्रस्तांनी एखाद्या अज्ञानी भिक्षूस किंवा श्रामणास प्रणाम करणे यथार्थ योग्य असेल तर धर्म हाच जगात सर्वश्रेष्ठ आहे असे मानणे चुकीचे ठरते. हेही एक कठीण कोडे आहे. बनते, कृपा करून याचे स्पष्टीकरण करून सांगा, जेणेकरून विरोधकांना सडेतोड उत्तर देता येईल. प्रश्न लक्षात आला असेलच तुमच्या. त्यावेळेसही आजपासून समजा राजा मिलिंदाचा हा इसवी सन पूर्व 1ल्या शतकातला प्रसंग सांगतात. म्हणजे जर आज आपण विचार केला तर जवळजवळ 2100-2200 वर्षाचा हा पिरियड आहे. आणि त्यावेळेसही राजा मिलिंद प्रश्न विचारतो. त्यावेळेस PhD होत्या का, ग्रॅज्युएशन होतं का? मग त्यावेळेचं क्वालिफिकेशन काय होतं? कारण अक्षरज्ञानी बौद्ध असताना अनागामी, श्रोतागामी, सकृतागामी होणारे उपासक. आजच्या भाषेमध्ये तोच प्रकार वेगळा असतो. कारण मी कधी कधी विनोदाने सांगत असतात की पहिलं लग्न व्हायला काय केलं जायचं? स्वयंवर असायची ना. मुलाची परीक्षा जर बघायची तर स्वयंवर केल्या जायची. आता स्वयंवर नसतं. काय असतं मग? MPSC UPSC. स्वयंवरच आहे ना ते एक प्रकारचं. कारण MPSC UPSC पोरगा असेल तर ठीक आहे, थोडा दिसायला कानाबाना जरी असला पण आयेक जर आहे तर द्यायला काही हरकत नाही. म्हणून त्यावेळेसचे प्रश्न तसेच होते. राजा मिलिंदाने त्यावेळेस कोणाचं कम्पेअर केलं त्यांनी की समजा एखादा उपासक श्रोतापती आहे. श्रोतापती ही बौद्ध धर्मामधली एक उन्नत स्थिती आहे. उपासक आहे, श्रोतापती आहे, आणि एखादा नेमकाच झालेला श्रामनेर आहे किंवा भिक्षू आहे. आता श्रोतापती व्हायला कितीतरी पारमिता कंप्लीट करावा लागतात. मग तेव्हा तो कुठे उपासकामधला माणूस श्रोतापती होतो किंवा अनागामी होतो किंवा सकृदागामी होतो. मग राजा मिलिंद प्रश्न विचारतात की भगवंतांनीच सांगितलंय की माझ्या धर्मापेक्षा श्रेष्ठ असं ह्या जगामध्ये काही नाही. ह्या जगामध्येच काय, पण परलोकामध्ये भगवान बुद्धच म्हणतात की धम्मापेक्षा श्रेष्ठ असं काहीही नाही.
मग श्रोतापती कशामुळे झाला? तर धम्मामुळे झाला ना. मग जर भगवान बुद्ध म्हणतात की श्रोतापती धम्मामुळेच होतो आणि धम्म हा सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, तर मग एखादा कालच झालेला भिक्षू येतोय आणि हा श्रोतापत्य झालेला माणूस उठून उभा राहतो. हे कसं आहे? मग तर जर समजा आपण हे कालच झालेला भिक्षू येताना श्रोतापती उपासक उभा राहत असेल तर मग मात्र तुमचा धम्म श्रेष्ठ नाही, कारण त्या भिक्षूपेक्षा हा श्रेष्ठ आहे ना धम्मामध्ये. श्रोतापती पद प्राप्त केलंय आणि भिक्षू नेमकाच झालाय, पण तरी हा श्रोतापन्न माणूस उठून उभा राहतो. मागच्या कितीतरी उदाहरणामध्ये मी तुम्हाला गाडगेबाबाचं उदाहरण दिलं असेल की बॅरिस्टर झालेले 4-4 PhD झालेले बाबासाहेब गाडगेबाबाच्या कीर्तनात जाऊन खाली बसायचे. गाडगेबाबा एकही वर्ग शिकलेले नव्हते. तोच परिपेक्षा आहे की नाही? श्रोतापन्न झालेला आणि नेमकाच भिक्षू झालेला. त्या गाडगेबाबाच्या कीर्तनामध्ये बाबासाहेब जाऊन बसायचे, कारण गाडगेबाबा हे प्रज्ञावान होते. तसंच इथे हा प्रश्न विचारलेला आहे की जर भिक्षू करता श्रोतापन्न माणूस उठून उभा राहत असेल तर राजा मिलिंद विचारतो, भंतेजी दुसऱ्या 2 गोष्टीतून कुठली तरी एक गोष्ट मग खोटी असली पाहिजे. बुद्धाचं वचन तरी खोटं असलं पाहिजे, कारण बुद्ध म्हणतात की माझा धम्म हा सर्वात श्रेष्ठ आहे. धर्म श्रेष्ठ आहे म्हणजे काय आहे की धम्माचं आचरण करणारा माणूस श्रेष्ठ असला पाहिजे ना. तुम्हाला कधी कधी मी उदाहरणं देतो, हे तुमच्या लक्षात येतात की नाही? कधी कधी आपण काय म्हणतो की एखाद्या माणसाने जर चूक केली तर बाबा हे करू नको, 4 लोक काय म्हणतील, आपण म्हणतो की नाही? भीती कोणाची असते आपल्याला? 4 लोक काय. कोणाला माहित आहेत का ते 4 लोक कोण आहेत? कोणी सांगू शकेल का की ते कोण 4 लोक आहेत? आपण मुलालाही सांगतो किंवा मुलीलाही सांगतो, मुलगी रात्रीची 9-9:30 वाजता घरी आली तर तिला म्हणतो हे बरोबर नाही, 4 लोक काय म्हणतील. हे 4 लोक कोण आहेत? ही जी 4 लोक आहेत, बुद्धाच्या काळामध्ये जे भगवान बुद्धांनी 4 संघ निर्माण करायला सांगितले होते, त्याला लाजायला सांगितलं होतं. तुम्हाला ती 4 लोक काय म्हणते? त्याचा अपभ्रंश होत होत आला. आता आम्ही ते 4 लोक वेगळेच करून टाकले, कारण ते कोणालाच माहिती नाही. पण भगवान बुद्धाच्या काळामध्ये ती प्रथा होती की भगवान बुद्धाच्या काळामध्ये असणारा सम्यक सामनेर संघ, सम्यक भिक्षू संघ, सम्यक भिक्षुनी संघ, सम्यक उपासक संघ, सम्यक उपासिका संघ ही खूप शीलवान माणसं होती. माझं आचरण जर निकृष्ट असेल तर ते 4 लोक काय म्हणतील, हा त्याचा अर्थ होता. तशाच प्रकारचा इथं की धम्माचं आचरण करणारा माणूस आणि धम्मामध्ये प्रवेश करणारा माणूस कुणी कुणाचा सत्कार करायचा, आणि जर तो नेमक्या सामनेराचा सत्कार अरहंत श्रोतापती झालेला उपासक करत असेल तर मग कुठलं ना कुठलं तरी एक विधान खोटं ठरतं. त्याच्यावर भंते नागसेन काय उत्तर देतात ते आपण बघूया. महाराज, धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे आणि श्रोतापन्न नामक उच्चपदी पोहोचलेल्या उपासकाने एखाद्या अज्ञानी भिक्षूला किंवा श्रामणेराला प्रणाम केला पाहिजे व उठून उभे राहून त्याचे स्वागत केले पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी अगदी संयुक्तिक आहेत. महाराज, असे करण्याचे कोणते बरे कारण आहे? महाराज, श्रमण भिक्षू होण्यासाठी 20 श्रेष्ठ गुण आणि बाहेरील 2 लक्षणे असावी लागतात. त्यामुळेच ते अज्ञानी असले तरी श्रोतापद प्राप्त केलेले उपासक किंवा दुसरे लोक यांना आदराने प्रणाम करतात व उठून उभे राहून त्याचे स्वागत करतात. ते 20 गुण आणि 2 बाहेरील लक्षणे कोणते आहे ते ऐकू. पण ते नागसेन सांगतात की श्रोतापन्न झालेला उपासकही भिक्षूला आदर का देतो? आता तुम्ही एवढेच बसलेला आहात, पण होऊ शकतं की याच्यात तुमच्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त शिकलेलाही असू शकेल. तुम्ही प्राध्यापक आहात, कुणी MPhil झालेले, कुणी काही माझ्यापेक्षा आहे, तरी पण तुम्ही मला आदर दिलेला आहे. म्हस्के साहेब तर जज होते. आजच्या तुमच्या भौतिक जगामध्ये घेतलं तर जज हे खूप मोठं पद होतं, वकील होतं, पण तरीही ते माझा सत्कार करण्याकरता ते खाली बसलेत, मी वरती आहे. मग आताच्या परिप्रेक्षमध्ये जर घेतलं तर धम्म श्रेष्ठ नाहीये का? त्यांची बुद्धिमत्ता श्रेष्ठ नाहीये का? कारण आजच्या याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही अनुकरणाने गेलात तर शिक्षण हे एक शिक्षा. बुद्धाचं शासन म्हणता म्हणजे काय म्हणता तुम्ही? बुद्धाचं सरकार नाहीये, बुद्धाचं शासन म्हणजे बुद्धाची शिक्षा. बुद्धाने तुम्हाला
काय शिक्षा दिली, काय शिक्षण दिलं, हे बुद्धाचं शासन आहे. आपण अर्थ वेगळा घेतो, बुद्धाचं सरकार समजतो आपण. बुद्धाचं सरकार नाहीये. बुद्धाचं सरकार असतं तर खूप मोठ्या भानगडी झाल्या असत्या. मग आपल्याला त्या मनुस्मृतीसारखी एखादी स्मृती निर्माण करावी. बुद्धाची शिक्षा, बुद्धाचं शासन म्हणजे काय आहे? बुद्धाची शिक्षा. बुद्धाने काय शिक्षा दिली, काय टीचिंग आहे बुद्धाची, काय टीचिंग आहे. आणि म्हणून इथे आपण जर तो घेतला, परिप्रेक्ष्य घेतला, तर धम्मामध्ये श्रेष्ठ असताना, आता कधी कधी आपण अजून तुम्हाला व्यावहारिक उदाहरण देतो. जवळ आपल्या पिढ्यामध्ये आपले बाप अशिक्षितच होते की नव्हते? एखाद्याचा बाप असे, पण जवळजवळ इथे बसलेल्यापैकी 90% लोकांचे वडील अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असते. मग आता मी PhD झालोय म्हणून माझ्या बापाचा आदर सत्कार करायचं सोडून द्यायचं का? धम्माच्या भाषेत जर घेतलं तर मग बाप माझा खूप कमी शिकलेला आहे. हल्ली आपण म्हणतो बाबा तुम्हाला काही कळत नाही, आहे की नाही? हे वाक्य असतं, पण ते म्हणू नये. कारण त्यांना कळालं म्हणून आपण जन्माला आलो. कारण त्यांना जर कळालंच नसतं तर आपण जन्माला आलो नसतो. म्हणून इथेही ते सांगतात की एका अज्ञानी भिक्षू आहे, नेमकाच झालेला भिक्षू आहे, परंतु त्याने मनामध्ये निर्माण केलेले आहे की मला हे 20 गुण साध्य करायचे. भंते नागसेन सांगतात की भिक्षू व्हायला, असंच भिक्षू होता येतं का? कारण आताच्या व्यवहार, आत्ताच्या जगामध्ये जगत असाल तर भिक्षू ही संकल्पना किती उदात्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही पेपरला, टीव्हीवर आजकाल बातम्या येते की त्या यादव नावाच्या माणसाने रामकथा म्हटली म्हणून त्याचं टक्कल केलं, आहे की नाही? त्याला गुडघ्यावर चालायला लावलं. म्हणजे त्या धर्मामध्ये धर्म सांगणं हे कोणाचं पेटेंट आहे? ब्राह्मणाचं आहे ना. यादव नावाच्या माणसाने सांगू नये. बुद्धाच्या धर्मामध्ये असं आहे का? बुद्धाच्या धर्मामध्ये भिक्षूने धम्म सांगावा. कधी सांगावा सांगतात ते की जोपर्यंत भिक्खू परफेक्ट होत नाही तोपर्यंत सांगू नये. पण स्वतःच्या आचरणाकरता भिक्खू व्हायला अडचण आहे का? किंवा धम्म सांगायला अडचण आहे का? मी सामनेर आहे, मी तुम्हाला धम्म सांगतोय. कुठली अडचण नसताना भिक्षू व्हायलाही तुम्हाला कोणाला हे आहे का? तिथे ब्राह्मण होता येतं का? ब्राह्मण नाही होता, पण तुम्हाला कोणालाही भिक्षू होता येतं. आणि धम्मावरती कोणाचाही पेटेंट सांगता येत नाही. उद्या समजा लक्ष्मण मानेने धम्म स्वीकारला आणि त्यांच्यामधून भिक्षू झाले म्हणून तुम्ही सांगू शकाल का महारा व्यतिरिक्त कोणाला भिक्षू होता येणार नाही? असं नाहीये ना धम्मामध्ये. आणि म्हणून धम्माच्या याच्यामध्ये तुम्हाला 20 गुण, पण तसंच धम्म तुम्हाला तसाच भिक्षू होता येत नाही. त्यांच्यामध्ये तुम्हाला महाराज कोणालाही होता येईल, इथे भिक्षू होता येतं का? भिक्षू होण्याकरता पहिला क्रायटेरिया आहे की तुम्हाला तुमच्या, जर तुम्ही अज्ञानी असाल तर आई आणि वडिलांची परमिशन दिली पाहिजे. तुम्ही विवाहित असाल आणि पत्नी जिवंत असेल तर पत्नीची परमिशन लागते तुम्हाला भिक्षू व्हायला. पत्नी नसेल तर मुलाबाळांची लागते. आणि म्हणून भिक्षू होताना पहिले ह्याच क्रायटेरियातून जावं लागतं आणि त्याच्यानंतर मग 20 गुण तुम्हाला आत्मसात करावा लागतात. भंतेजी सांगतात की जोपर्यंत ते 20 गुण आत्मसात केल्या जात नाही तोपर्यंत भिक्षू. उपासकाला तसं आहे का? उपासकाला हे 20 गुण आत्मसात करायची काही गरज नाही, परंतु त्याला अनागामी श्रोतापती होता येतं, आचरणाने होता येतं. आता इथे निर्वाण, श्रोतापन्न, अनागामी आणि सकृतागामी ह्या अवस्था तुम्हाला जिवंतपणेच कळतात. हिंदू धर्मामधली कुठलीच अवस्था जिवंतपणे कुठल्याच धर्मात नाही. तुम्ही जर हिंदूच काय, ख्रिश्चनामध्ये जरी गेलात तर त्यांच्यामध्येही जोपर्यंत येशू तर प्रेषित आहे, त्यांच्यावर देवाचा पुत्र आहे, मिळेल नाही ना, देवाचा पुत्र आहे. तो देव आहे का? देवाचा पुत्र आहे. तसे मोहम्मद पैगंबर कोण आहेत? प्रेषित आहे, त्यांच्याकडे देव हिडन आहे, लपलेला आहे. हिंदू धर्मात तर मेल्याशिवाय मोक्ष नाही, मरावंच लागतं. ख्रिश्चनामध्येही तुम्हाला जोपर्यंत त्या 10 आज्ञा पाळत नाहीत येशूच्या तोपर्यंत तुम्हालाही मोक्ष मिळत नाही. अल्लाचं तर कयामतची रात यायची, त्यांचा हिशोब कधी होतो? कयामतची रात. अजूनपर्यंत ती आलेली नाही. 1400 वर्षाचा पिरियड संपला पण अजून कयामतची रात आली का?
कयामतच्या रात्रीला अल्लाह पूर्ण हिशोब घेणार आहे, आणि म्हणून त्यांच्या दफन का आहे, जाळत का नाहीत, त्या रात्री सगळे उठून जिवंत होणार आहे म्हणून ते दफन करतात. बुद्धांनी काय सांगितलं, हे आत्ता तू जिवंत आहे तोपर्यंतच तुला सर्व कळणार आहे. तू सद्गती पावणार आहे का दुर्गतीला जाणार आहे ते जिवंतपणेच तुला कळणार आहे. हा क्रायटेरिया जर तू पार केलास तर निर्वाणापर्यंतही जाऊ शकतो. नाही निर्वाणापर्यंत गेला तर सकृदागामी आहे, श्रोतापती आहे, अनागामी आहे, ह्या अवस्था आहे. आणि ह्या अवस्थामधून गेल्यानंतर मग काय काय फळ मिळणार आहे ते दिले त्रिपिटकामध्ये. आणि म्हणून हे गुण श्रोतापती असतील तर उपासकाला जास्त हे नाही, परंतु भिक्षूला 20 गुण, अंतर्गत 20 गुण आणि बाह्य 2 गुण. आता बाह्य 2 गुण कुठले आहेत, डोक्याचे केस काढले अंगावर शिवर घेतले, बाह्य दिसणारे गुण आहेत की नाही. भिक्षूला हे बाह्य 2 गुण आहेत, हे असल्याशिवाय भिक्षू ओळखता येतो का, नाही ओळखता येत. म्हणजे हे 2 बाह्य गुण आहेत, पण अंतर्गत 20 गुण आहेत. तर ते 20 गुण कुठले आहेत आपण ते बघूया. हा चालू आहे, हा चालू आहे. श्रमणाचे गुण व लक्षणे, ते अरण्य, वृक्ष व एकांत अशा श्रेष्ठ ठिकाणी वास्तव्य करीत असतात. ते सर्व चांगल्या गोष्टीत अग्रेसर असतात. ते आपले अधिष्ठान नियमानुसार ठेवीत असतात. ते सदाचारी असतात. तशाच आणि संयमाने विहार करतात. परम संयमी असतात. क्षमाशील असतात. उत्तम कार्यात मग्न राहतात. आचार विचाराने श्रेष्ठ असतात. उच्च व पवित्र इच्छा बाळगतात. विवेकशील असतात. पापाची लाज भीती बाळगतात. प्रयत्नशील असतात. अप्रमादी असतात. शिक्षापदाचा अभ्यास करण्यास सदैव तत्पर असतात. धर्माचे ज्ञान मिळवण्यासाठी सदैव तत्पर असतात. शिलाचे पालन करण्यात तत्पर असतात. तृष्णेवर विजय मिळवणारे आणि ते शिक्षापदाचा अभ्यास पूर्ण करतात. हेच त्यांचे स्वतःचे विशेष असे गुण आहेत. काषाय वस्त्र धारण करणे व डोक्याचे मुंडन करणे ही बाह्य लक्षणे. आता या सगळ्यावर विश्लेषण करत बसत नाही, परंतु हे 20 तर अंतर्गत गुण सांगितले. परंतु भगवान बुद्धांनी 227 नियमही दिले भिक्षूला. कारण भिक्षूला एवढा कठीण नियम दिले की तोपर्यंत, म्हणून कधी आपण काय म्हणतो की साध्या अशा जीवनामध्ये आपण कधी म्हणतो की आदर सत्कार कोणाचा करावा, तो गुरुजनाचा, मोठ्याचा. गुरुजनाचा आदर सत्कार का करावा, तर त्यांच्यापासून आपण शिक्षा प्राप्त करतो. मोठ्याचा आदर सत्कार का करावा, तर त्यांच्यापासून आपण अनुभव शिकत असतो. गुरुजनापासून आपण विद्या शिकतो, तर मोठ्यापासून आपण अनुभव शिकत असतो. आणि म्हणून ह्या 2 गोष्टी तर आपण असतातच, पण भिक्षूमध्ये 227 नियमाचं पालन करायला सांगितलेलं आहे. आणि मग जर जेव्हा हा भिक्षू 227 नियमाचं पालन करतो, तर आपण मला सांगा कुठल्याही बेवड्याचा आदर सत्कार कुठे केलाय का, की तिकडून दारू पिऊन माणूस आलाय आणि तो किती मोठा असेल काही असेल आणि त्याला आपण प्रणाम म्हटलंय, असं झालंय का कधी. मग आदर सत्कार कोणाचा केला जातो, तर स्तुत्य आचरणाचा किंवा तुमच्यापेक्षा मोठ्याचा. म्हणून जसं गाडगे बाबाचं उदाहरण दिलं, तर गाडगे बाबाही एकाचा एकतर्फी आदर होता का तो. बाबासाहेब त्यांच्या कीर्तनाला जाऊन खाली बसायचे, पण त्याच कीर्तनात बाबासाहेबाच्या प्रती गाडगे बाबा सांगायचे. गाडगे बाबाच्या कीर्तनात ते काय म्हणायचे, का रे बाबा तुझ्या देवाला धोतर नेसता येतं का. समोरासमोर विचारायचे ना, पुढचा माणूस म्हणायचा नाही जी. आणि मग तुझ्या त्या देवाला धोतर नेसायची अक्कल नाही, तो तुला काय कपडे देईल रे. पुढचा प्रश्न विचारायचे, तुझ्या देवाला तू काय करतो, तर म्हणे आम्ही नैवेद्य ठेवतो. आणि मग काय करतो, मग काठी घेऊन बसतो. का बसतो, म्हणे कुत्रा नैवेद्य घेऊन जाईल. आणि मग तुझ्या देवाला त्याचं जेवण सांभाळता येत नाही, तो तुले काय जेवायला देईल रे. गाडगे बाबा वास्तवच सांगायचे. आणि नंतर सांगायचे, तुम्हाला जिवंत देव बघायचा आहे का. लोक परेशान व्हायचे ना, पुढे त्याला अनाडीच असायची ते, तुम्हाला जिवंत देव बघायचा आहे का. लोक कावरे बावरे व्हायचे. आणि मग गाडगे बाबा मागे ते बघा मागे पाठीमागे
जे सुटाबुटात बाबासाहेब बसलेत ना भीमराव आंबेडकर, अरे त्याले देव म्हणा. तो महारामांगाच्या पोराला शिक्षण देते, तुमच्या याच्याकरता सवलती आणते, याला देव म्हणा रे बाबा. त्या दगडा आणि धोंड्यात देव नाही. आदर आणि सत्कार दोघं कोणाचा करत होते? बॅरिस्टर झालेले बाबासाहेब अशिक्षित गाडगे बाबाचं कीर्तन खाली बसून ऐकत होते आणि वरती कीर्तन करणारे गाडगे बाबा बाबासाहेबाला देव म्हणत होते. याला आदर आणि सत्कार म्हणतात हल्लीच्या जीवनातला. मी मागच्या वेळेस तुम्हाला उदाहरण दिलं होतं की माझ्यापेक्षा तुम्ही बहुतेक शिकलेलेही जास्त असाल, परंतु तुम्ही खाली आहात, मी वर आहे. हा सत्कार कोणाचा आहे? माझा आहे का? नाही, शिवराचा आहे, त्या एका भिक्षूचा आहे. आणि मी परिपूर्ण जरी नसेल, परंतु हे गुण मला आत्मसात करायचे हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्याशिवाय भिक्षू परिपूर्ण होईल का? आजही आपण, मी मागच्या वेळेस सांगितलं की आपण 3 वेळेस नमन करतो, त्रिवार वंदन करतो. कोणाला करतो? भिक्षूलाही नसतं आणि ते प्रतिमेलाही नसतं. ते आपण बुद्धंग नमामि, धम्मंग नमामि, संघंग नमामि यांनाही करतो का आपण? बुद्धाच्या कशाला वंदन करतो आपण? तर इतिपिसो भगवान सम्मा संबुद्ध, भगवान बुद्धाच्या गुणाला वंदन करतो. कशाला वंदन करतो आपण? भगवान बुद्धाच्या गुणाला, धम्माच्या गुणाला, संघाच्या गुणाला. आणि म्हणून ह्या धम्मामध्ये आदर सत्कार करताना उपासक श्रोतापन्न जरी असेल तरी तो भिक्षू करता उठून उभा राहतो. हे दोन्ही वाक्य खरे. का उभा राहतो? श्रेष्ठ आहे तो, त्याला बौद्धाचं तत्वज्ञान आत्मसात आहे. परंतु हा येणारा आज जरी भिक्षू झाला तर, मागे मी जसं प्रजावतीने दिलेल्या चिवराची गोष्ट सांगितली होती की नव्हती, की जे शेवटच्या याला जातात भगवान बुद्ध सांगतात की नाराज नको होस. जो तो कालच रामनेर झालाय तो येणारा बुद्ध आहे. तसंच भंते नागसेन सांगतात की हा आज आलेला भिक्षू हा निस्ता भिक्षू आहे का? हा पुढचा, हा 20 गुण तर संपादन करणारच आहे, परंतु त्याच्या चित्तामध्ये निर्माण झालेले त्याला निर्वाण. भिक्षू कशा करता होतात? आताच्या भिक्षूचा नाही सांगत मी, पण भिक्षूचा मूळ उद्देश काय आहे? निर्वाण प्राप्त करणं आहे ना. जमिनी घ्यायच्यात का त्याला? काही मुलं पैदा करायचेत का? अंगावर काशाय वस्त्राचा मूळ हेतू आहे की मला निर्वाण पदाला जायचंय, त्या प्रज्ञेला स्पर्श करायचा आहे. आणि मग जर असा प्रज्ञेला स्पर्श करणाऱ्या माणसात संकल्पित माणूस तुमच्या पुढे असेल तर त्याचा आदर सत्कार कोणीही करेल ना. मग तुम्ही PhD असा की MPhil असा की काही असा, परंतु तुमचा संकल्प MPhil पर्यंत संपलेला आहे, त्याचा संकल्प निर्वाणापर्यंत जाणार आहे. आणि म्हणून त्याचा सन्मान केला जातो. म्हणून भंते नागसेन इथे सांगतात की हे 20 गुण जेव्हा तो आत्मसात करतो आणि त्याच्या पुढे, याच्यामध्ये तर नाहीये, परंतु परत तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर उपासकाला निर्वाण पद प्राप्त झालं, झालेच बऱ्याच जणांना, पण निर्वाण पद प्राप्त झालं तर झेलता येत नाही, कारण त्याच दिवशी मरावं लागतं. उपासकाला जर निर्वाण पद प्राप्त झालं तर त्याच दिवशी मरावं लागतं. कारण राजा बिंबिसार राजाची पत्नी मलिका हिला निर्वाण पद प्राप्त झाला आणि भगवान बुद्धाने जेव्हा बघितलं तेव्हा बिंबिसार राजाला सांगितलं की आता हिला चिवर घ्यायला सांग, नाही तर या संध्याकाळी मरेल. ही स्पेशालिस्टी आहे भिक्षू मध्ये की भिक्षू निर्वाण पदाला पावला तर महापरिनिर्वाण तो त्याच्या पद्धतीने स्वीकारू शकतो, तसं उपासकाला स्वीकारता येत नाही. म्हणून उपासक भिक्षूची आदर करतो, सत्कार करतो, कारण हा क्रायटेरिया आहे की निर्वाण पदाला. कारण बौद्ध धर्मामध्ये निर्वाण हे जिवंतपणे मिळतं, परंतु उपासक जर असाल आणि तुम्हाला निर्वाण पद प्राप्त झालं तर ते झेलू शकत नाही, कारण त्याच दिवशी महानिर्वाण होतं. उपासक जर निर्वाण पदापर्यंत पोहोचला तर त्याच दिवशी त्याला महापरिनिर्वाण होतं. पण भिक्षूच्या अंगावर चिवर असल्यामुळे तसं होत नाही. भंते नागसेनाने इथे नाही सांगितलं, परंतु त्रिपिटकामधली ही त्याला काय म्हणता येईल आपण, ती उपयोगच आहे भिक्षूची, की भिक्षू निर्वाण पदाला पावल्यानंतरही जिवंत राहू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबाच्या आपण जे लिहितो की नाही महापरिनिर्वाण, त्याच्यावरती वाद त्याच्याचमुळे आहे. कारण बाबासाहेब भिक्षू होते का? नाही. आणि म्हणून भिक्षू निर्वाण पद स्वतः घेऊन जगू शकतो, कारण अंगावरती चिवर असते, ही त्याची क्वालिफिकेशन आहे. आणि म्हणून उपासक लोक त्यांचा
सत्कार करतात. उपासक लोक त्यांच्या करता उठून उभे राहतात, कारण तो क्रायटेरिया आहे भिक्षूचा. कारण भिक्षूला त्या चाकोरीच्या बाहेर जाता येत नाही. मी तुम्हाला माझंच उदाहरण सांगितलं होतं की जेव्हा मी अंगावर चिवर घेतलं तेव्हा माझ्या मुलींना, माझ्या बायकोला, माझ्या मुलांना भरोसा आला नव्हता. त्यांनी भंतीजीला फोन करून सांगितलं, तुम्ही चिवर तर द्यायला लागले पण ह्या माणसाचा काही भरोसा नाही. तर त्यांचंही खोटं नव्हतं ना, की जो माणूस रोज संध्याकाळी दारू पितो आणि हा 32 वर्षाचा पिरियड आहे, कोणी यकीन करेल का की 32 वर्ष दारू पिणारा माणूस दारू सोडेल? एका दिवसाला 5-5 पाकिट सिगरेट ओढणारा माणूस लगेच सिगरेट सोडेल? कोणी गॅरंटी घेईल का? त्यांनाही नव्हती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं, आम्हाला काही भरोसा नाही, तुम्ही देताय पण तुम्हालाच बदनाम करतील. बंतीजी म्हटले बघून घेऊ काय होईल ते. आणि काय असतं की माणसाला जेव्हा भिक्षू होतो, आता मी घेतो की नाही होतो तुम्हाला माहिती आहे का? परंतु जेव्हा भिक्षू होतो तेव्हा त्याला आत्मसन्मान असतो. कारण ह्या चिवरावरती लक्ष, तुम्ही रस्त्याने कशाही गेला तर तुमच्याकडे लक्ष जाईल का? पण भंतीजीच्या हातात सिगरेट असू द्यावर साऱ्या गावात बोंब होईल की नाही? मग चिवर काय आहे तुमच्यावालं? अनुशासन आहे ना ते. कारण ते अंगावर आल्याबरोबर तुम्हाला अनुशासन येतं आणि म्हणून पुढचा माणूस सत्कार करायला लागतो. त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी का आलं होतं, मला का भीती वाटली? अंगावर चिवर आल्या आल्या 25 लोकांनी मला दर्शन घेतलं होतं. तिथेच काया बदलली की मी कालपर्यंत कोण होतो. मी तुम्हाला उदाहरणही सांगितलं की माझी बुद्धिमत्ता काय मी आज चिवर घेतलं म्हणून आली का? पहिलंही ज्ञान होतं मला. त्रिपिटक मी पहिलंही वाचलेलं होतं, बराचसा इतिहास पहिलाही वाचलेला होता. पण ज्याला विश्वसनीयता म्हणतात, कारण हेच जेव्हा मी माझ्या मुलांना सांगायला जायचो तेव्हा ते मुलं म्हणायचे, ओ बाबा थांबा, प्रवचन उद्या करा. आता तीच माझी मुलं वाट बघतात माझ्या प्रवचनाची, रविवारी कधी येणार आहे. का? कारण ती तुमच्या धर्माची विश्वसनीयता आहे. धर्माने विश्वास दिलेला आहे तुम्हाला, म्हणून बुद्ध गॅरंटी देतात. बुद्ध काय म्हणतात? मी गॅरंटी देतो की तुला निर्वाण मिळेल, फक्त आठ एक आहे की मी सांगितलेल्या रस्त्याने तुला गेलं पाहिजे. आणि म्हणून भिक्षूचा आदर केला जातो, कारण भिक्षूने ते व्रत स्वीकारलेलं असतं. भिक्षूने जी प्रतिज्ञा केलेली असते की मी तथागताने सांगितलेल्या मार्गावरती आरूढ होऊन जाईल. उपासकाने ती प्रतिज्ञा केलेली नसते, कारण त्यांना बऱ्याचशा गोष्टी ह्या ऐहिक सुखाकरता किंवा ऐहिक संसारिक जीवनाकरता कराव्या लागतात. भिक्षूला ती करायची गरज नाही. आता मला माहिती नाही तिकडे काय झालंय तर, आणि तिकडचा विचार करायची गरज नाही आहे ना. काय गरज आहे? असू द्या, जे काय कमवलेलं होतं त्यांनी विकलं टिकलं, मला काय घ्यायचं, मी माझ्या मार्गाने वेगळं. आणि म्हणून तुम्ही लोक माझा सत्कार करता. जर मी आसक्ती ठेवली तर सत्कार नाही करणार ना भिक्षूच्या मार्गाने. आणि म्हणून भंते नागसेनाने सांगितलं की भिक्षूचा आदर सत्कार जरी तो काळ झालेला असला पण त्याचा संकल्प हा टोकाला जाण्याचा आहे. त्याला ते निर्वाणपद प्राप्त करण्याचा त्याचा संकल्प आहे, ते नियम आत्मसात करण्याचा संकल्प आहे. आणि म्हणून श्रोतापती झाला तरी त्याला 7 जन्म घ्यावा लागतात, अनागामी झाला तरी 1 जन्म घ्यावा लागतो. परंतु भिक्षू जर निर्वाण पदाला गेला तर त्याला जन्म घ्यायची गरज नाही. आणि ते गृहीत धरून आम्ही त्यांचा सत्कार करत असतो, आम्ही त्यांचा आदर करत असतो. आणि म्हणून कधी कधी आपण व्यावहारिक जीवनात अनाडी लोक बी काय म्हणतात, नाही नाही अंगावर चिवर आहे, आम्ही सन्मान कोणाचा करतो? चिवराचा सन्मान करतो ना. कालचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, कारण मला ह्या वास्तवातल्या गोष्टी सांगायला जाम आवडतात. आता नाव नाही सांगणार, पण काल एक कार्यक्रम होता, एका कार्यक्रमाला मला पूजेला घेऊन गेले. बघा आपल्यातली सन्मान आणि असन्मानाची गोष्ट कशी आहे. धम्माच्या प्रती काय सन्मान आहे आपला आणि काय. तिथे मी गेलो तर त्यांनी पूजेमध्ये प्लस त्याच्यावर नारळ ठेवले. लॅबचं उद्घाटन होतं. आता लॅबचं उद्घाटन म्हटल्यावर सायन्स आहे ना. तर एखाद्या दवाखान्याचं उद्घाटन करायला तुम्ही जाल, पूजा करायला जाल, तर त्या डॉक्टरला किमान सायन्स माहिती आहे एवढं तर गृहीत धराल की नाही तुम्ही. तिथं उद्घाटन होतं, हरकत नाही, त्यांना माहिती नसेल की आपल्या
बौद्ध धर्माच्या पूजेत नारळ असावं की नसतं माहिती. म्हणून मी नेहमी सांगत असतो ना की चूक फक्त विद्यार्थ्याचीच असते का? शिक्षकाची असते ना. शिक्षकाने तुम्ही सांगितलंच नाही धम्म, तो पूर्वापार चालत आलाय, त्याने नारळ ठेवलं, मी तिथे गेल्यानंतर ते नारळ उचलून ठेवायला सांगितलं आणि कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनाच विचारली की कशी आहे. तर मी म्हटले भंतेजी वंदना बिंदना होईल, त्याच्यानंतर रिबिन कापू, त्याच्यानंतर मग आलेली आमची काही डॉक्टर मंडळी ते बोलतील शुभेच्छापर, तुम्ही शेवटला धम्मदर्शना द्या, कार्यक्रम म्हटलं सुटसुटीत आहे, चांगला आहे. आता मी भिक्षू असल्यामुळं आणि भगवान बुद्धांनी सांगितल्यामुळं बाबासाहेबाचा धम्म मी अंगीकारल्यामुळं की मला बुद्धांनी सांगितलं की चापलुशी करायची नाही, धम्म जसा आहे तसा सांगायचा. आणि म्हणून मी वंदनेच्या अगोदर त्या नारळाचं सांगितलं की बौद्धाच्या कुठल्याही पूजेमध्ये नारळ नसावं, नारळ आणि सुपारी नसावं. त्याचं विश्लेषण केलं की का नसावं. तर हे भिक्षूच्या डोक्याचं प्रतीक आहे, कारण ते फोडल्या जातं. आणि पुष्यमित्र सोंगानी तेव्हापासून नारळाची प्रथा आली की ते देवाच्या पुढे फोडतात, कारण तुम्हाला घाबरवून हिंदू बनवलेले आहे. मी मागे तुम्हाला कथा सांगितली की नाही सांगितली की आपल्या बुद्धीला पण गुलाम कसं केलं जातं, ते माकडाची गोष्ट मी सांगितली होती म्हटलं वाटते मागे, तसं आपल्या बुद्धीला गुलाम केलेलं. तेव्हापासून तुमच्या पुढे ते नारळ फोडल्या जायचा आणि सांगितलं जायचं की असे भिक्षू मारले, तुला आता बौद्ध धर्म पाळायचा आहे की आमच्या धर्मात यायचंय. नारळ फोडून त्याला विचारल्या जायचे, ते प्रतीक होतं. आणि म्हणून त्या प्रतीकाची पूजा आपण करू नये. तर जो कोणी ज्याच्या पूजेला मी गेलो त्याची चुळबुळ चालू होती, तो काही व्यवस्थित बसला, मी हातात दोरा दिला, हातात धरला, पण तो असा बघायचा असा बघायचा. ते माझ्या लक्षात आलं की काहीतरी माझ्या धम्मदेशनेचा वेगळा अर्थ होतो. आणि मग वंदना झाल्यानंतर म्हटलं आता आपण रिबन कापूया. तो ते रिबन कापायच्या हळूच माझ्याकडे आला, म्हणे साहेब जरा भंतेजी माईक बंद करा. म्हटलं केलं काय? हो म्हणे भंतेजी इथं आलेल्या लोकांमध्ये हिंदू पण आहे, तो तुम्ही असं बोलू नका, तुम्ही देशणार. मला प्रश्न पडला, जर तुम्ही मुसलमानाच्या लग्नाला गेला तर तिथला काजी एखादी आयात कमी बोलतो का? तो म्हणतो का की हा बौद्धाचा आलाय, जरा मी एखादी आयात कमी बोलतो. हिंदूच्या लग्नात गेलात किंवा हिंदूच्या सत्यनारायणच्या पूजेत जाऊन बसलात तर तिथला भटजी एखादा मंत्र कमी म्हणतो का? त्याला तुमची भीती नाही वाटत, पण तुम्हाला त्यांची भीती वाटते. भंतीजी नका बोलू. मला प्रश्न पडला, बुद्धाचा ऐकू की याचा ऐकू, बाबासाहेबाचा ऐकू की याचा ऐकू. त्याला म्हटलं अरे भले मग मला बोलवायचंच नव्हतं ना, मग सरळ कैची घ्यायची, रिबन कापायची, आज जायचं, झालं उद्घाटन. कारण जर मला बोलवलं तर मी बुद्धाचा धम्म सांगेल, मी अनाडी ठेवणार नाही. आता त्याला अडचण झाली की जर भंतेजी देशना देतील तर अजून काय करतील. त्यांनी नारळाचाच एवढा प्रकार सांगितलाय आणि देशना द्यायला बसले तर अर्धे डॉक्टर उठून जातील. आता मलाही कळत होतं, कारण मला माहितीये की आपणही कोणाच्या धम्मावर टीका करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, पण तुझा धम्म कसा आहे हे सांगणं माझा अधिकार आहे ना. त्यांच्या धम्मात काय होतंय हे बघायचा मला अधिकार आहे का? त्यांनी नारळ वापरावं, सुपारी वापरावं, काय वापरावं, पण माझ्या धम्मात वापरू नये हे माझ्या धम्माच्या अनुयायानं सांगणं हे माझं कर्तव्य. जर तुम्ही बौद्ध विनयानुसार पूजा करता तर, नाही तर मग तुम्ही त्यानुसार करा ना. हल्ली अजून एक झालं, तुम्हाला माहित नाही, लो मॅरेज जर असेल तर काय करतात आता हल्ली, जर पोरगा बौद्धाचा असेल आणि पोरगी हिंदूची असेल तर पहिलं बौद्ध पद्धतीने लग्न करतात, नंतर पोरगी तिकडे घेऊन जाते त्या पद्धतीने करतात. दोन दोन पद्धतीने लग्न लावतात आणि ते दोन्ही धम्म पाळत नाही आणि ते नंतर 4 वर्षांनी ते टिकत बी नाही. कारण धम्म कशा करतात, जर समजा धम्माची आवश्यकताच नसती तर बाबासाहेबांनी दिलं असतं का तुम्हाला? बाबासाहेब म्हटले असते ना, मी मागच्या वेळेस जसं सांगितलं की 4 लाख लोकांना धम्माची गरज नव्हती, त्याचे बाबासाहेब बोलले असते काही गरज नाही आपल्याला धम्माची, फक्त नीती आणि हे कायम ठेवा आणि जगा जसं जगता येईल. पण बाबासाहेबाला माहित होती की धम्माची गरज आहे, बिना धम्माच्या गरजेशिवाय. आणि म्हणून त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी बघितलं की आता काय करावं लागतं, डोकं लावतात ना लोक. आणि म्हणून मग त्यांनी रिबन कापली आणि मग रिबन कापल्यानंतर प्रत्येक जण फुल घेऊन येऊ लागला आणि फोटो काढण्याचा कार्यक्रम
सुरू झाला. भंतेजी पाठीमागे बसले, भंतेजीला झाकून ठेवायचं आणि पुढं फोटो काढणं सुरू झाले. तर माझ्या स्वाभिमानी मनाला ते पटणार होतं का? बाबा तुला काढायचं तर मला सांग ना, जा भंतेजी आता म्हणून. तू मला रूपरेषा सांगितलेली आहे, ते कार्यक्रम आहे. मी त्याला थोडस बाजूला घेऊन म्हटलं, कार्यक्रम संपला का? त्याला काही बोलता येईना. भंतेजी थांबा. म्हटलं तर यालाही नाराज करण्यात काही हरकत नाही. मी उठलो तिथं सरळ आणि चालत आपला निघून आलो. कारण धम्म, भगवान बुद्धाने सांगितलं की धम्म त्याला सांगायचा की ज्याला ऐकण्याची इच्छा आहे. तुम्ही न ऐकणाऱ्याला धम्म सांगत गेला तर तुमच्या धम्माचा अपमान आहे. आणि म्हणून की भिक्षूचा सत्कार का केला पाहिजे? मग तो उपासक कितीही शिकलेला असेल, कारण काल तिथे सत्कार होत नव्हता. मला बाजूला, मी खुर्चीवर बसलेले, समोर येऊन नगरसेवक यायचा, कोणीतरी यायचे, फोटो काढायचे, निघून जायचे. आणि म्हणून तिथून की असं होता कामा नये. मी का उदाहरण सांगितलं की धम्म आणि उपासकाने मिळवलेली यशस्वीता म्हणा किंवा बुद्धिमत्ता म्हणा, याच्या पुढे भिक्षू कधीही कमजोर होत नाही. कारण त्याच्या पाठीमागचा त्याग, त्याच्या पाठीमागचे नियम, त्याच्या पाठीमागची भावना, त्याच्या पाठीमागचा संकल्प एवढा मोठा असतो की उपासक कितीही श्रेष्ठ असेल तरी त्यांनी त्याचा आदर सत्कार केला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी वापरलेलं वाक्य की कुठल्याही लोकांमध्ये धम्मापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. आणि जर असं म्हटल्यावर राजा मिलिंद कोड्यात पकडतो की जर धम्मापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही तर श्रोतापती, अनागामी, सकृतागामी धम्मामुळेच होतात. मग तो अनागामी झालेल्या माणसांनी नवख्या भिक्षूचा आदर सत्कार करावा का? तर भगवान बुद्धाचा विनयानुसार जो वागणारा आज जरी नवीन भिक्षू असेल परंतु त्याचा संकल्प निर्वाणाला जाण्याचा आहे आणि म्हणून त्याचा सत्कार केला पाहिजे. हे आजच्या याने आज मी दिलेलं उदाहरण आहे. आज मी थोडस लवकर जायचंय कारण आमच्याकडं कार्यक्रम आहे. म्हणून आज आपण आजचा प्रश्न इथेच थांबूया, बाकी नंतर.